अनफॉर्च्युनेटली. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आज मी शांत का बसलेली आहे हा प्रश्न पडलेला असेल बघा. केस पण नाही विचारले नाही, अशीच लेटली होती. तर सकाळी सकाळी कामं वगैरे केली, तर स्वयंपाक करते म्हटलं. पीठ वगैरे मळून ठेवलं मस्त आणि दूध आणायला गेली. दूध वगैरे आणलं आणि झाडू वगैरे लावलेला आणि भांडे वगैरे आधीच साफ केले होते. तर म्हटलं चहा करते. तर सिलेंडरच गेलं सकाळी सकाळी. तर सिलेंडर आता वाजत आहे 12 साडेबारा. सिलेंडर काही अजूनपर्यंत आलेलंच नाही. हे कोणच नाही आणलं. म्हणजे संकेत झोपून आहे, त्याची शिफ्ट आहे आज 5 वाजताची इव्हिनिंग शिफ्ट आहे त्याची. तर आणि हजबंड आज लवकर गेले. उद्या मेरी क्रिसमस आहे ना, तर क्रिसमस असल्यामुळे त्यांचं रेस्टॉरंट खूप जास्त बिझी आहे. तर बिझी असल्या कारणाने त्यांना लवकर बोलवलेलं आहे. तर कपडे पण प्रेस व्हायचेच होते मित्रांनो. बघा कालचे कपडे तर वाढव घातलेलेच आहे. तर त्यांचा युनिफॉर्म जो सेकंड होता तो काल धुतला मी आणि एक ऑलरेडी आधीच धुतलेला होता. तर तो मी मग त्यांना तुम्हाला सांगितलं होतं कालचे राहिलेले कपडे ते उन्हामध्ये टाकले होते. ऊन दाखवते म्हटलं, एक तर ते रात्री काढायचेच होते. मग आम्ही ते सिंगिंग प्रोग्राममध्ये गेलो ओरियन मॉलमध्ये. तर तिथून आल्यानंतर म्हणजे आधीच संकेतची टी शर्ट नव्हती दिसत. मग मला आठवणीत आलं की कपडे तर वर आहे, मी तर आणलीच नाही. तर मग कपडे वगैरे वरून आणले आणि मग रात्रभर तसेच ठेवले होते गठ्ठा बांधून. तर मग आता सकाळी सिलेंडर गेलं. मग म्हटलं आता काय करू, कामं तर झाले होते. तर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या पूर्ण कपड्यांच्या. तर कपड्याच्या घड्या करता करताच मध्येच नवरा म्हणतो माझ्या कपड्याला प्रेस केलेली आहे का? मी म्हटले नाही, तुम्ही करून घ्या ना, बसले आहात रिकामे. तो मैं नहीं करूँगा, तुम ही करके दो. मग म्हटलं थोडे कपडे ठेवून घेतले पटपट आणि कपड्याला प्रेस करून दिले. तर जल्दी करके दो, जल्दी करके दो, तुला जल्दी बुलाया है आज, जल्दी बुलाया है आज, असं करत होते. नुसतं तर एवढं आलं आणि म्हणे मी सिलेंडर आज काही आता आणू शकत नाही, माझी वेळ झाली, मी चाललो. तर ते गेले, पैसे पाठवले आणि गेले. आता माहिती संकेत कधी उठतो आणि कधी नाही, कधी नाही देते. रात्रीचं जेवण होतं तर ते मी खाऊन घेतलं आणि चाय पण नाही पिला मित्रांनो. आज म्हणजे चाय नाश्ता केलेला नाही, भूक लागली होती. तर आता एक ट्रिक केली मी यूज. तर जेवण केलं, नाश्ता केलं म्हणजे रात्रीची होती तिथं खाल्लं. मग चायची तडप आपल्याला सकाळपासून आपल्याला थोडीशी तरी चाय पाहिजे म्हणजे पाहिजे. तर एक ट्रिक लावली. आधी प्रेसवर करून बघितलं चहा. एक कटोरी बाउल घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध पाणी म्हणजे जे काही आहे साखर चायपत्ती टाकली आणि त्याच्यावर करून बघितलं. तर त्याच्यावर काही झालं नाही. खूप 15-20 मिनटं जास्त झाली असेल तर मी पकडूनच होती अशी त्याच्यावर कपड्याने बाउल. तर कलर चेंज झाला होता दुधाचा, पण त्याला उकळीच नव्हती येत. डोकं खराब झालं. मग काय केलं, मग माइंडमध्ये आणखी एक आयडिया आली. तर पाणी लावलं मी, हीटर लावलं म्हणजे पाणी लावलं गरम करायला. म्हटलं आंघोळ पण होऊन जाते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याकडे एक बॉटल आहे स्टीलची, तर त्याच्यात होते पाणी गरम, आम्ही त्याच्यातच करत असतो. मग दिमाग लावलं की याच्यामध्ये आपण ते जे चहा बनवायची जी सामग्री आहे ती तयार केलेली आहे, दूध, साखर, चायपत्ती, त्याच्यानंतर आलं म्हणजे अद्रक टाकलं आहे. तर हे सगळं आपण त्याच्यात टाकून द्यायचं बॉटलमध्ये. तर मी तसंच केलं आणि त्या पाण्याच्या बकेटमध्ये बॉटल टाकून दिली. जोपर्यंत त्या पाण्याला चांगली उकळी आली नाही तोपर्यंत मी ते बॉटल त्याच्यात लावून दिली आणि चांगली उकळी आली जोरजोरात. मग बॉटल पण खूप गरम आली. मग बंद केली मी आणि मला खूप सरप्राईज भेटली त्याच्यामध्ये. चहा पूर्णपणे पकलेला होता, एकदम खूप खुशी झाली. मग मी आता चहा पिली. हे होतं माझे दिमाग. चांगलं होतं ना. तर आता मला करायची आहे आंघोळ
आणि रात्री मी सिंगिंग प्रोग्रामला गेली, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार. ठीक आहे, थोडंच क्लिक केलेलं होतं, तर तो मी तुम्हाला दाखवणार. तर आपण भेटू मित्रांनो थोड्या वेळात. ठीक आहे. Unfortunately, sorry, we are getting complaints that we are being too loud. I'm so sorry, that was the last song. But thank you so much, everybody. Can we have a huge round of applause for everyone gathered out here? Wait. Wow. Has nobody tagged us on their stories at all? तर फ्रेंड, असा झाला होता हा सिंगिंग प्रोग्राम. एवढा छान झाला होता ना की काय सांगू. आम्ही तर हिरो पाहायला गेलो, पण हिरो काही आलता नाही. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही चेहरा कसा दिसतोय. तर मी आता झोपून उठलेली आहे, झोपलेली होती. तर अशी रोज डेली काही झोपत नाही मी, पण आज झोप लागली. मला बरं नाही वाटत होतं तरी दुपारपासूनच माहीत नाही. आधी डेली रोज झोपायची, पण आता काही झोपत नाही. तर मी झोपले होते 4:30-5 वाजता. चहा पित आहे बघा, चहा ठेवलेला होता आता. आणि 8 ब्लॅक कप, कारण ते दोन्ही कप घासायला आहेत. भांडे वगैरे आता घासायचे थोडेसे. मग अशी स्वयंपाक केला होता ना. तर संकेत उठला 2-2:30 वाजता झोपून. तर मग आम्ही गेलो सिलेंडर आणायला 2:30 वाजता. मग सिलेंडर वगैरे आणलं आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला. अंड्याची भाजी केली आणि भुर्जी पण केली आणि त्याच्यात टिफिन पण त्याच्यातमध्ये बनवून घेतला. आणि मग आम्ही दोघांनी जेवण केलं आणि थोडा वेळ मोबाईल बघितला आणि झोपले होते. मग मी तर भांडे काही मग अशी घासली नाही, म्हटलं नंतर घासीन. झोपच लागत होती सकाळपासून. जोरात भूक पण लागली होती. संकेत तर लेटच उठला होता. मग त्याला टिफिन वगैरे बनवून दिला, पॅक करून दिला आणि मग तो गेला. तर त्याची शिफ्ट आज होती इव्हिनिंग, म्हणजे 5 वाजताची. तर तो येईल आता 2-3 वाजता मित्रांनो. क्रिसमस आहे उद्याला म्हणून. तर तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे कालचा मी तो. तर तो व्हिडिओ आहे सिंगिंग शोचा. तर काय झालं, जे KGFचा हिरो आहे ना रॉकी, तर तो येणार होता काल. तर आम्ही बघायला गेलो, म्हणजे तिथेच असतं यांची ड्युटी वगैरे सगळ्यांची. पण आम्ही खूप गर्दी होती तिथे. पण आपल्याला वाटते की नाही, संकेतचा फेवरेट हिरो आहे, त्यामुळे म्हटलं नाही चला जाऊया. तर ते कॅन्सल झालं, काही झालं असेल. मग त्या हिरोऐवजी सिंगिंग प्रोग्राम होता. तर तिथे सिंगर आले होता. त्याच्या बहुतेकचं काहीतरी नाव आहे, मला आठवत नाही. तर मग तो शो वगैरे बघितला थोडा, खूप छान झाला होता. मग गेलो. मग स्वयंपाक तर मी ऑलरेडी आधी करूनच ठेवलेला होता. मग तिकडून आलो, थोडा वेळ थांबलो, अर्धा तास, आणि मग घरी आलो. आणि मग जेवण वगैरे केलं, यांना जेवण वगैरे दिलं आणि मग आराम केला. तर आज सकाळी सांगितलं तुम्हाला, जसं की स्वयंपाक करायला गेले, कामं मग केली, भांडे वगैरे घासले आणि गॅस लावत होती, चाय मांडते म्हणलं. तर गॅस थोडीशी लागली, 5 मिनटात बंदच होऊन गेली. अशी मध्येच गॅस गेली, म्हणजे हाच आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ जमते की नाही हे सुद्धा सांगा. तर असाच व्हिडिओला माझ्या सपोर्ट करा, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, आजकाल ब्लॉग बरोबर येत नाही आहे, त्याच्यासाठी सॉरी. पण आता डेली चांगला ब्लॉग येईल. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.